घटना आहे शुभांगीची। पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे राज्यभर गाजत असताना अमरावतीतून अशीच घटना समोर आली आहे। पती आणि सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर काम करत असणाऱ्या सीएचओ महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले आहेत। ही घटना रविवारी 25 मे रोजी शहरातील जय भोले कॉलनीत घडली। शुभांगी निलेश तायवडे वय 30 असे या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे। शुभांगीचा पती निलेश तायवडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सिनियर मॅनेजर आहे, तर शुभांगी ही आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहे। शुभांगी आणि निलेशचा विवाह 4 वर्षापूर्वी झाला। त्यांना एक 3 वर्षाची आणि एक 1 वर्षाची अशा 2 मुली आहेत। लग्नानंतर काही दिवसातच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले होते। या त्रासामुळेच शुभांगीने जीवन संपवले असल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे। 8 दिवसापूर्वी आपल्या मुलीला मारहाण करण्यात आली होती। तुमची मुलगी घेऊन जा, मला घटस्फोट द्या, असं जावयाने म्हटल्याचे मृत शुभांगीच्या वडिलांनी सांगितले। आपली मुलगी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असून ती असं करू शकत नाहीत, असा दावाही तिच्या वडिलांनी केला। या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली। या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगेनगर पोलीस करत आहेत। दुसरी मुलगी झाल्यापासून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ सुरू केला होता। या सततच्या छळाला कंटाळून शुभांगीने जीवन संपवले असा आरोपही होत आहेत। या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून बँक व्यवस्थापक पतीसह 5 जणांविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे। शुभांगी यांचा पती निलेश तायवडे वय 35, भासरा नितीन वय 38, भाचा नयन वय 25 यांच्यासह सासू व नणंद यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। त्यापैकी निलेश तायवडे सासू व नंदेला अटक करण्यात आली आहे। आपल्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले नसून तिच्या पतीने तिला फासावर लटकवले आहेत, असा देखील आरोप मृत शुभांगीच्या आईवडिलांनी केला आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आपण जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।